पाहूया पुढची बातमी। मराठा समाजाच्या सर्वेक्षणाचा दुसऱ्या दिवशीही फज्जा उडालेला आहे। छत्रपती संभाजीनगरसह ग्रामीण भागात सर्व्हर ठप्प झालेत। मागील 32 तासांपासून हे सर्व्हर ठप्प झालेले आहेत। या संदर्भात सर्वेक्षण करणाऱ्या शिक्षकांनी या संदर्भातली माहिती दिलेली आहे। या शिक्षकांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी विजय चिडे यांनी। पाहूया। कालपासून खुल्या वर्गाचा जे आहे सर्वेक्षण जे ॲप आहे ते देण्यात आले आहे आणि सध्या कालपासून जर बघितलं तर राज्यभरामध्ये जे आहे ते आता गावागावामध्ये असेल किंवा शहरामध्ये असेल यासाठी संरक्षक नियुक्ती करण्यात आलेली आहे। त्यांच्या स्तरी जर बघितलं त्यांना एक ॲप देण्यात आलेली आहे। गोखले इन्स्टिट्यूट तर्फे ही ॲप तयार करण्यात आलेली आहे आणि या ॲपमध्ये बघितलं तर जवळपास 180च्या आसपास प्रश्न आहेत। ते प्रश्न ओपन करून त्यामध्ये सर्वांची खुल्या वर्गाची माहिती भरायची आहे। मात्र कालपासून ती ॲप जी आहे ती आता बंद येत आहे। एरर ते ॲप दाखवत आहे। त्यामुळे आता संरक्षक जे आहेत त्यांना आता मोठा त्रास सहन करावा लागत आहे। कालपासून जर बघितलं छत्रपती संभाजीनगरच्या शहरासह ग्रामीण भागामध्ये देखील आता अनेक शिक्षक असतील किंवा जे नियुक्ती करणारे अधिकारी आहे त्यांना यांच्या अडचणीचा सामना करावा लागत आहे। माझ्यासोबत बोलण्यासाठी काही संरक्षक आहे। काय सांगाल सर, काय अडचण येत आहे सध्या? काल आमच्या सुपरवायझर सरांनी आम्हाला गावातील भागांची वाटणी करून दिली की हा भाग तुम्ही सर्वे करायचा, हा भाग तुम्ही। कालपासून आम्ही हे ॲप घेऊन फिरत आहोत, पण कालपासून ते ॲप चालूच होत नाही। त्याच्यात छत्रपती संभाजीनगर जिल्हा, तालुका पैठण इथपर्यंत सिलेक्ट होते, पण आपण गावाचं नाव सिलेक्ट करायला गेलं की नो रिझल्ट फाउंड असं येतंय आणि त्याच्या पुढे ॲपच जात नाही। त्याच्यामुळं आम्हाला सर्वे करायला त्यात कोणते प्रश्न आहेत काय ते आम्हालाच माहिती नाही। त्याच्यामुळं आणि हा सर्वे ऑफलाईन करणं शक्य नाही, कारण एवढे प्रश्न आपण एकच घराचे 180 154 काय म्हणतात, आम्हाला प्रश्न बी किती ते अजून त्यात दिसलंच नाही। त्याच्यामुळं ते इतके प्रश्न ऑफलाईन करणं शक्य नाही। छत्रपती संभाजीनगरहून विजय चिडे, जय महाराष्ट्र।